अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि श्रीलंकेसारखी आपली अवस्था कधी होऊ शकते असं माझं मत आहे। सरकारमधले लोक साफ खोटं बोलतायत, लोकांची दिशाभूल करतायत। आज आम्हाला डिझेल पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर ह्या डिझेलच्या रिकाम्या काना उद्या मंत्र्यांच्या डोक्यात लोक घातल्याशिवाय राहणार लक्षात ठेवा। शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा। बऱ्याच दिवसानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आता मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात केलेल्या आव्हानावर त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत बोलूयात। भाऊ, मला सांगेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलंय जनतेला, तेल जपून वापरा, पेट्रोल डिझेल जपून वापरा आणि सोनं जे आहे ते सोनं 1 वर्षभर खरेदी करू नका। नेमकी अशी काय परिस्थिती उद्भवली आहे? नाही, हा युद्धाचा परिणाम जर देशावर होणार होता याची जर कल्पना पूर्ण आपल्याला होती तर याची तरतूद अगोदर करून ठेवणं गरजेचं होतं। ठीक आहे, म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीचं रक्षण करणं हे आपलं काम आहे। त्यांनी केलेल्या आव्हानाला आम्ही सगळेच प्रतिसाद देणार आहोत, आपण देशातले नागरिक, कारण आपल्यासाठी देश महत्वाचा आहे। पण हे करताना गावखड्यातला सामान्य शेतकरी आज डिझेल पेट्रोलच्या रांगेमध्ये उभा आहे, त्यामुळे आमची शेतीची पूर्व मशागतीची कामं होणार नाही। शेत तयार झालं नाही म्हणजे आम्ही पेरणी करू शकणार नाही, पेरणीला पण जर डिझेल तुम्ही दिलं नाही तर आम्ही शेत पेरू शकणार नाही। पर्यायानं देशामध्ये अन्नधान्याची निर्मिती होणार नाही आणि देशात जर अन्नधान्याची निर्मिती झाली नाही तर किती अन्नधान्य तुम्ही आयात करणार आहे परदेशातून। आताच तर तुम्ही आयात करता करता तुम्हाला दम लागतो, तुम्ही थकले, आणि उद्या भविष्यात सगळं जर आयात करायचं म्हटलं तर देशाची परिस्थिती काय होईल। म्हणजे मला काय वाटतं की अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि श्रीलंकेसारखी आपली अवस्था कधी होऊ शकते असं माझं मत आहे। म्हणजे हे काय करतील, एखाद्या वेळेस श्रीलंकेसारखी अवस्था करतील आणि देश सोडून निघून जातील। इतकी वाईट परिस्थिती सध्या देशामध्ये आहे। तर मला असं वाटतं इतक्या घाईगडबडीनं अशा धक्कादायक घोषणा करणं आणि लोकांना धक्के देणं हे केंद्र सरकारनं थांबवलं पाहिजे आणि लोकांना दिलासा दिला पाहिजे। आता समजा आहे त्या डिझेलमध्ये, पेट्रोलमध्ये प्रायोरिटी क्रम लावा। पहिल्यांदा अत्यावश्यक सेवेला डिझेल द्या, दुसरं शेतकऱ्याला डिझेल द्या आणि मग बाकीच्या गोष्टींना द्या। पण हे इथं दुर्दैवानं असं होत नाही। शेतकऱ्याला डिझेल द्यायचं नाही, पेट्रोल द्यायचं नाही आणि इतर सगळ्या लोकांना डिझेल पेट्रोल द्यायचं। शेतकऱ्याला मारण्याचं काम हे सरकार करत आहे। शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा, ही इंद्रजित भालेरावांची कविता इथं तंतोतंत लागू पडते। भाऊ, एक प्रश्न असा आहे की शासन म्हणतंय की पेट्रोल डिझेल मुबलक आहे, परंतु अद्यापही पेट्रोल डिझेल पंपांवर जे आहे त्या रांगा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। कुठंतरी आपल्याला वाटतंय का शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, शेतकरी 25-30 किलोमीटरवरून त्यांची वाहनं घेऊन त्या ठिकाणी येत आहेत, आल्यानंतर तिथे देखील त्यांना पेट्रोल डिझेल जे आहे ते मिळत नाही। कसं एकंदरीत पाहता या प्रकाराकडे? नाही, असं आहे, शासनातले लोक जरी सांगत असले की मुबलक डिझेल आहे, चिंता करू नका, अमुक आहे टमुक आहे, ही फक्त बोलबच्चनगिरी आहे। लोकांना खोटा दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे। पण ग्राउंड लेवलची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे। ग्राउंड लेवलला तुम्हाला सांगतो 4-4 दिवस झाले लोकांनी रांगा लावल्या, 5-5 दिवस झाले लोकांनी रांगा लावलेल्या आहे। हे दिसत नाही का सत्ताधाऱ्यांना? मीडियावर बाईट देणं की सगळं सुरळीत आहे, तुम्ही काळजी करू नका, पॅनिक होऊ नका, अफवा पसरू नका। अरे पण डिझेलच नाही ना आमच्याकडे। सरकारमधले लोक साफ खोटं बोलतायत, लोकांची दिशाभूल करतायत। आज आम्हाला डिझेल पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर ह्या डिझेलच्या रिकाम्या काना उद्या मंत्र्यांच्या डोक्यात लोक घातल्याशिवाय राहणार लक्षात ठेवा। इतकं सोपं समजू नका। नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू हाणलं लोकांनी, देश सोडून पळून जावं लागलं, ती परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात झाली तर नवल वाटू देऊ नका। अशी परिस्थिती सध्या कॉक्रोच जनता पार्टीची तयार झाली ना, एका तरुणांना तयार केली, त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूअर्स आलेत, लोक त्याचे मेंबर्स होत आहेत। हा लोकांचा असंतोष आहे, हे क्रांतीचं पहिलं पाऊल आहे। या देशामध्ये 100% क्रांती होणार आणि सत्ताधाऱ्यांना लोक रस्त्यावर हाणून मारतील, एवढं तुम्हाला मी सांगतो, तानू तानू मारतील लोक। कुठेतरी आपण आत्ताच बोललात की कॉक्रोच जनता पार्टी, महाराष्ट्र ही संतांची आणि क्रांतीची भूमी राहिलेली आहे आणि महाराष्ट्रातूनच अभिजित दिपके जे आहेत ते जे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत। तर याचं भविष्य जे आहे ते भविष्य तुम्ही कसं पाहता? कारण हे सोशल मीडियावर झालेलं एकत्रीकरण आहे, हे ग्राउंड लेवलवर उतरेल का आणि त्या ठिकाणी यांना यश मिळेल का? काय वाटतं? नाही नाही, कॉक्रोच जनता पार्टीला राजकीय यश मिळेल नाही मिळेल मला याच्या बाबतीत मी आत्ताच काही सांगू शकत नाही, कारण तो नंतरचा पार्ट आहे। पण कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक अकाउंट उघडलं जातं। एक हिंगोलीचा तरुण परदेशामध्ये नोकरी करतो आणि तो अकाउंट उघडतो आणि त्यांनी लोकांच्या मनातल्या भावना त्याच्यामध्ये व्यक्त केल्या। म्हणजे देशातल्या तरुणांना झुरळ म्हणण्याचा अधिकार न्यायाधीशांना कोणी दिला? कोणी दिला? म्हणजे आम्ही बेरोजगार झालो यांच्या धोरणामुळं, सरकारच्या धोरणामुळं। सरकारने मोठमोठ्या आश्वासनं आम्हाला दिली आणि यांच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही बेरोजगार झालो आणि तुम्ही आम्हाला झुरळ म्हणता? ही गोष्ट तरुणाईला लागलेली आहे।
आणि म्हणून त्या तरुणानं जे खातं ओपन केलं काँग्रेस जनता पार्टीच्या अकाउंटवर, त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, म्हणजे हा सरकारबद्दलचा राग आहे. या क्रांतीची पहिली ठिणगी आहे, लक्षात ठेवा. जसं 1977-78ला इंदिराजींनी आणीबाणी लावल्यावर देशामध्ये जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली आणि काँग्रेसचं सरकार जाऊन जनता पार्टीचं सरकार आलं, तसं या देशामध्ये होऊ शकतं कधी पण, लक्षात ठेवा तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, एवढी तरुणाई खवळलेली आहे आणि ही जेन झी आहे, ही कोणाचं ऐकत नाही. जेन झीनं जर ठरवलं ना, तर तुम्हाला सांगतो मंत्री आमदारांना देश सोडून जावं लागेल, घर सोडून पळून जावं लागेल, अशी परिस्थिती आहे. ही त्याची पहिली पायरी आहे काँग्रेस जनता पार्टीला मिळालेला प्रतिसाद. एक प्रश्न असा आहे की देशभरात आता नीटचे एक्झाम झालेत. नीटच्या एक्झाममध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थी बसले होते. त्यांचं भवितव्य आता कुठेतरी धोक्यात आलेलं आहे, कारण पेपर लीक झाला आणि त्यानंतर पुन्हा पेपर घेणार अशी घोषणा जी आहे ती करण्यात आली. असं असताना ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी पेपर दिले होते, जे पास झाले होते, त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आता पुढे सुरक्षित राहील का? कसं पाहता तुम्ही या प्रकरणात? नाही, ही बाब तर खूप गंभीर आहे, लक्षात ठेवा. अहो, रतन खत्रीच्या वरलीचा आकडा लवकर फुटत नाही, पण यांचे पेपर फुटतात कसे? कोण लोक यात सहभागी आहेत? यात मंत्र्यांचा हात आहे का? मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊच शकत नाही, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय. आणि सत्ताधारी पक्षातलेच अनेक लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांच्याशी संबंधित असलेले लोक. आता या पोरांची परीक्षा डबल होणार आहे. हे पोरं डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, अनेक मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पुन्हा नव्याने अभ्यास करायचा, पुन्हा म्हणजे यांचं मानसिक स्वास्थ्य खालावलेलं आहे या पोरांचं. आणि काय पद्धतीने हे अशाच पद्धतीने जर नीटचे पेपर फुटले तर कसे डॉक्टर तयार होईल आणि काय देशासाठी समर्पित काम करणारे लोक तयार होतील? तर पैसे देऊन जर डॉक्टर व्हायचं आहे, पेपर फोडून जर डॉक्टर व्हायचं आहे, तर उद्या ते हेच काम करणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की देशातल्या तरुणांसोबत खिलवाड करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये जर अशा पद्धतीने नीटच्या परीक्षेचे पेपर फुटत असेल तर याच्या इतकी लाजिरवाणी बाब कोणती नाही. जगामध्ये भारताची मान यामुळे खाली गेलेली आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं म्हटलं होतं, परंतु अद्यापही ती तारीख जी आहे ती निश्चित झालेली नाही आहे. आणि शेतकऱ्यांची आताची जी परिस्थिती आहे, त्यांच्या डिझेल त्यांना मिळत नाही आहे, त्यांची शेतीची मशागत करायची ती राहिलेली आहे. असं असताना आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका भविष्यात काय असणार? ना असं आहे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका आंदोलनाची आहे आणि कर्जमाफी 30 जूनपर्यंत देऊ असं सरकार म्हटलं, पण लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. पुन्हा एखादं आचारसंहितेचं कारण आणतील, पुन्हा काही नवीनच घुसपट काढतील, मग जाचक अटी आणि निकष घालतील, मग त्यात मोजकेच शेतकऱ्यांना पात्र करतील. असे सगळे हे यांचे फंडे आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना घेऊन आता रस्त्यावर उतरेल आणि येणारं आंदोलन हे पक्षविरहित, संघटना विरहित असेल. तरुणांनी हाती घेतलेलं हे शेतकरी पुत्रांनी हाती घेतलेलं हे आंदोलन असेल, लक्षात ठेवा. त्यामुळं येणाऱ्या आंदोलनाने सरकारला पळती भुई थोडी होईल, असं हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये राहील. निश्चितच लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही असं मत जे आहे ते या सरकारच्या बद्दल शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी त्यांचं मत जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.